ठाकरे परिवार हो, पूरे देशवासी मोदी परिवार के दुख में, इस संकट के घड़ी में हम उनके साथ हैं। नरेंद्र मोदी जी की माता, उनका जीवन संघर्ष में रहा, हम जानते हैं। और एक ऐसे पुत्र को जन्म दिया जिसने अपने पार्टी के लिए, जिस व्यक्ति ने अपने पार्टी के लिए हमेशा संघर्ष किया, कष्ट किया। फिर वही नरेंद्र मोदी देश के प्रधानमंत्री भी बन गए, देश का नेतृत्व कर रहे हैं। ऐसे पुत्र को जन्म देकर हीराबेन ने इस समाज पे और देश पे एक बहुत बड़ा योगदान भी उनका रहा। जब कितनी भी बड़ी व्यक्ति हो अपने माँ को खोता है तो अनाथ हो जाता है, चाहे वो कितनी भी बड़ी व्यक्ति हो, पैसे वाला हो, उद्योगपति हो, शक्तिमान हो, ताकत वाला हो, लेकिन जब माँ का छत्र निकल जाता है तो अनाथ हो जाता है। इसलिए चाहे नरेंद्र मोदी जी प्रधानमंत्री और उनका पूरा परिवार के ऊपर जो दुख की घड़ी जो आई है, एक कठिन समय होता है। और हम पूरा शिवसेना परिवार, ठाकरे परिवार, हमारी जनता उनके साथ इस दुख के घड़ी में है। बोला तो मोदी पंतप्रधान यांच्या मातोश्री हीराबेन यांचं निधन, दुःखद निधन झाल्याचं आज समजलं। कालपासून त्या आजारी होत्या आणि आम्ही सगळे त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी सगळे प्रार्थना करत होते, पण आज त्यांचं निधन झालं। एक समृद्ध आयुष्य त्या जगल्या, त्यांना उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभलं। त्या 100 जवळ येऊन ठेपल्या। जवळजवळ त्यांनी एक शतक त्या पूर्ण करत होत्या जीवनाच्या। त्यांचं संपूर्ण जीवन जे आहे, आम्ही पाहिलं, वाचलं, ऐकलं अनेकदा, ते संघर्षाचं होतं। अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांनी आपल्या मुलांचं संगोपन केलं, मुलांना वाढवलं। त्यातले एक नरेंद्र मोदी, जे त्यांच्या पक्षाचे सर्वोच्च नेते झाले आणि नंतर देशाचं नेतृत्व करणारे ते आपले पंतप्रधान बनले। किती सर्वोच्चपदी व्यक्ती असली तरी जेव्हा तो त्याच्या आईचं छत्र गमावतो तेव्हा तो अनाथ होतो खऱ्या अर्थानं। तसंच नरेंद्र मोदींच्या बाबतीत झालं असेल। संपूर्ण ठाकरे परिवार, शिवसेना परिवार, महाराष्ट्राची जनता या दुःखद प्रसंगी नरेंद्र मोदी यांच्यासह त्यांच्या संपूर्ण मोदी कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे। ईश्वर हीराबेन यांच्या आत्म्यास चिरशांती देवो अशी आमची प्रार्थना आहे आणि या कठीण प्रसंगातून सावरण्याचं बळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबियांना मिळो। तर अजूनही जे कर्नाटकचे मंत्री आहेत भाजपाचे, ते मुंबई केंद्रीय प्रदेश करण्यावरती बोलत आहेत, तशी वक्तव्य येत आहेत त्यांच्याकडे। नाही, त्यांना एक कळत नाही आहे की बेळगावसह सीमा भाग हा केंद्रशासित करण्याची मागणी का होते। तिथल्या मराठी बांधवांवरती अत्याचार हे लोक करतायत सगळे, तिकडलं सरकार, तिकडल्या कानडी संघटना। मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसावर अन्याय होतो आहे। सुप्रीम कोर्टाने जैसे थे परिस्थिती ठेवण्यासंदर्भात दिलेले आदेश पाळले जात नाही आणि म्हणून हा भाग केंद्रशासित करावा आणि मराठी लोकांवरचे अत्याचार थांबवावेत ही मागणी आहे। त्यांनी अत्याचार थांबवावेत, आम्ही आमची मागणी मागे घेऊ। त्यांनी मराठी भाषा आणि मराठी माणसाला संरक्षण द्यावं तिकडल्या सरकारने, आम्ही आमची मागणी मागे घेऊ। या उलट मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी जरी असली तरी महाराष्ट्राची राजधानी आहे आणि या मुंबईमध्ये देशातल्या सगळ्या प्रांतातले लोक आनंदाने गुण्यागोविंदाने नांदतायत, खातायत, पितायत, रोजगार कमवतायत आणि त्यात कानडी बांधव सुद्धा मोठ्या संख्येने। त्यांची आमच्याविषयी तक्रार नाही आहे। त्यांनी तक्रार केली का आमच्याविषयी, महाराष्ट्र सरकारविषयी किंवा शिवसेनेविषयी, का आम्हाला त्रास होतो आहे? तिथे आमचे बांधव आहेत। मग केंद्रशासित मुंबई करा ही मागणी करणारे मूर्ख लोक आहेत।
जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबई करने की बात कर रहे हैं। बात ऐसी है, जो लोग ये मांग कर रहे हैं उनको समझना चाहिए कि वो कौन से मांग कर रहे हैं। हम बेलगांव या पूरा बॉर्डर एरिया यूनियन टेरिटरी केंद्र शासित करने की मांग क्यों कर रहे हैं? वहाँ के जो हमारे 20 लाख मराठी लोग हैं उनके ऊपर वहाँ की सरकार, वहाँ के कुछ संगठन एट्रोसिटीज अत्याचार कर रहे हैं। मराठी भाषा, मराठी संस्कृति, मराठी मानूस सबके ऊपर अत्याचार हो रहे हैं। मराठी भाषा और मराठी बोलने वाले के खिलाफ एक मुहिम चलाई जा रही है। सुप्रीम कोर्ट के आदेश के बावजूद ये सब हो रहा है। इसलिए हमने कहा कि अगर ये चलता रहा तो ये पूरा प्रदेश केंद्र शासित करिए। अगर ये सब कुछ मिस्टर बोमई चीफ मिनिस्टर जी रोकते हैं और मराठी लोगों को प्रोटेक्शन देते हैं, मराठी भाषा और मराठी कल्चर को प्रोटेक्शन देते हैं, तो हमारी मांग हम पीछे लेंगे। ये जायज़ मांग है। आप वहाँ प्रोटेक्शन दीजिए, आप उनसे बात करिए जाकर। आप वहाँ के गार्डियन है, आप मुख्यमंत्री, आप गार्डियन है वहाँ के, हाँ, तो आप दीजिए ना। और ऑन द कॉन्ट्ररी, मुंबई देश की आर्थिक राजधानी है, फिर भी ये महाराष्ट्र की राजधानी है। यहाँ मुंबई में देश के सभी प्रांतों के लोग रहते हैं। उसमें हमारे कर्नाटक के भाई भी है, कन्नड़ बंधु भी है, लाखों की संख्या में है। वहाँ उद्योग करते हैं, नौकरी करते हैं, व्यवसाय करते हैं, सब कुछ करते हैं ये। हाँ, बड़े बड़े उद्योग है यहाँ उनके, सब होटल्स उनके हैं। हम जाकर बैठते हैं वहाँ, हमारे भाई है सब। उनकी किसी की कंप्लेंट है हमारे खिलाफ कि शिवसेना हमें काम नहीं करने देता, शिवसेना हमारे ऊपर अत्याचार करती है, या महाराष्ट्र की सरकार कुछ करती है। अगर नहीं है तो सवाल कहाँ पैदा होता है? आप अपने आप को सुधार लीजिए, अपना दिमाग सुधार लीजिए। मुंबई में हम सब लोग या महाराष्ट्र में पूरे देश के लोग रहते हैं और हम सब एक साथ काम करते हैं। विधानसभा अध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव जो आहे तो आणलाय, पण विरोधी पक्ष नेते अजित पवारांची सहीच त्या याच्यावर नाही बघा, तो एक तांत्रिक मुद्दा आहे। राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष आहेत, ते विधानसभा अध्यक्षासारख्या पदाला, घटनात्मक पदावर बसून एकपक्षीय काम करतात, हा त्यांच्यावर आरोप आहे। ते विरोधी पक्षांना बोलू देत नाही, ते लोकशाहीचा गळा घोटतात। पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखे वागतात, बोलतात, काम करतात, नियम पाळले जात नाहीत। घटनात्मक पदावर बसलेली व्यक्ती राज्यपाल असेल किंवा विधानसभेचे अध्यक्ष असतील महाराष्ट्रात, त्यांनी पक्षपाती वागू नये, त्यांनी नियम कायदा आणि घटनेचं पालन करावं। त्या खुर्चीवर बसल्यावर तुम्ही पक्षाची वस्त्र आणि पक्षाच्या चपला काढून ठेवल्या पाहिजेत। दुर्दैवानं राहुल नार्वेकर अध्यक्ष झाल्यापासून हे होत नाहीये। विरोधी पक्षाचा आवाजच दाबायचा आणि विशेषतः शिवसेनेच्या लोकांना बोलूच द्यायचं नाही। शिवसेनेच्या सदस्यांनी बोलण्याची इच्छा व्यक्त केली की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काय इशारा करतात, खालून खाणाखुणा करतात, त्याच्यावर ते निर्णय घेतात। हे अत्यंत गंभीर अशी गोष्ट आहे आणि ही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनाही माहिती आहे। अजित पवारांची सही झाली की नाही याच्याविषयी माझ्याकडे माहिती नाही, पण काल उद्धवजी ठाकरे विधिमंडळात होते आणि आमच्या समोर काँग्रेसच्या आणि शिवसेनेच्या अनेक आमदारांनी त्या प्रस्तावावर सही केली आणि माझी माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेसलाही या प्रस्तावावरती आमच्याबरोबर यायचं आहे। प्रस्ताव जो आहे तो अविश्वास प्रस्ताव जो आहे तो आणताच येत नाही, हे चूक अजिबात नाही। विधानसभा अध्यक्षांवरती या आधी कधीही अविश्वास प्रस्ताव आलेला नव्हता। जे कोणी माहिती देत आहे ते भ्रम निर्माण करत आहे। सर, हिंदी में जानना चाहेंगे राहुल नार्वेकर का देखिए, विधानसभा के अध्यक्ष का एक प्रतिष्ठा होती है उस पद की, चाहे लोकसभा के अध्यक्ष हो, चाहे राज्यसभा के चेयरमैन हो, विधान परिषद के अध्यक्ष चेयरमैन हो, ये संवैधानिक पद है। जब कोई व्यक्ति किसी भी पार्टी की उस पद पर बैठती है तो अपने राजनीतिक विचार बाजू में रखकर काम करना चाहिए, विपक्ष पद्धति से काम करना चाहिए। लेकिन हमारे महाराष्ट्र में नहीं हो रहा है। जब से ये खोखे सरकार बनी है तब से विधानसभा के अध्यक्ष, मैं एक पार्टी का कार्यकर्ता हूँ, वफादार कार्यकर्ता हूँ, उस नाते काम कर रहे हैं। जो अपोजिशन है उनका आवाज़ दबाने की कोशिश हो रही है, उन्हें बोलने तक नहीं दिया जाता, नियमों का उल्लंघन हो रहा है। शिवसेना के विधायक सदस्य हैं, उनको बोलने नहीं दिया जाता। अगर बोलने का मौका आता है
तो सबसे पहले चेयर से वो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री के पास से इशारा लेते हैं, उसके ऊपर निर्णय देते हैं। महाराष्ट्र में इस प्रकार की अप्रतिष्ठा इस पद की कभी हुई नहीं थी। तर सुप्रीम महाविकास कोर्टाचा निर्णय आल्यानंतर सेना भवनचं नियोजन करू असं आता शिंदेचे गट आहे त्यांच्याकडून बोलण्यात येत आहे. अनेक मंत्री अनेक आमदार आहेत ते देखील बोलतात. असं कोण बोलत आहे? स्वतःचं निर्माण करा, हिम्मत असेल तर. नाव शिवसेना, नेते बाळासाहेब ठाकरे, पक्षाची कार्यालय आमचीच. मग तुम्ही काय केलं? स्वतःच्या मुलांना जन्म द्या. असं महापालिकेच्या